ते कसं होतं याबद्दल देखील आज आपण त्याकडे बघणार आहोत आणि त्याकडे आपण जाऊया. आणि त्याच्याकडे जात असताना आपण ह्या व्हिडिओ जो टप्प्याटप्प्याने मी थोडा स्टॉप करायला लावल आणि त्याद्वारे आपण जाऊया ह्या व्हिडिओकडे. आणि या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला निश्चितच शिकवण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या रविवारी म्हणजे येत्या रविवारी आपला प्रभुवचन आहे आणि त्यामध्येच आपण राहणार आहोत. त्या समय पण मी परत एक बार ह्या ज्या पिक्चर्स आहे या व्हिडिओज आहे त्याद्वारेच तुम्हाला परत एक बार वधस्तंभाच्या जवळ घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर शेवट आपण मेजाच्या द्वारे करणार आहोत. तर ह्यामुळे आजचा जो विषय आहे तो आपण म्हणूया प्रस्तावना म्हणूया आणि त्याचाच पुढचा भाग आपण रविवारी म्हणजे प्रभुवचनाच्या मेजापाशी येत असताना घेणार आहोत. तर पाहूया, आपण सुरुवात करूया निवास मंडपाकडे. आणि निवास मंडपाचे हे 3 भाग आहे आणि ते 3 भागाचे वेगवेगळे महत्व तर आपण स्क्रीनवर बघत आहात. आपण स्क्रीनकडे दृष्टी लावूया. आणि ते आपल्याला दिसत आहे की एक कोर्ट आहे आणि त्याच्या सोबाजूला ते कमान आहे आणि त्याच्या मधोमध एक निवास मंडप किंवा एक इमारत आहे आणि त्याला हिंदीमध्ये तंबू देखील म्हणतात. आणि यामध्ये हा जो भाग दिसत आहे ह्याला अंगण, द आउटर कोर्ट असं म्हणतात. हे अंगण आहे, ओजस्थान हे अंगण आहे. आणि या अंगण मध्ये आपल्याला दिसत एक समोर आणि त्याच्या मागे पण एक इमारत दिसत आहे. परंतु हे अंगण जे होतं त्या अंगणमध्ये नुसते इस्रायली लोकांनाच प्रवेश होता. कारण की परमेश्वराने जो नियमशास्त्र आहे तो इस्रायली लोकांना दिलेला होता. आणि या नियमशास्त्राची उभारणी करत असताना परमेश्वरची इच्छा होती की मी माझ्या लोकांच्या मध्ये राहावं. आणि त्याच समय त्याचे लोक जे होते ते इस्रायली लोक होते. आणि त्यामुळे या ज्या आउटर गेट मधून किंवा प्रवेशद्वारात जे सहबाजूला आपल्याला कंपाऊंड सारखं दिसतं त्या कंपाऊंडच्या एकच दरवाजा होता आणि त्या दरवाजातून आत प्रवेश करण्याचा अधिकार नुसतं इस्रायली पुरुषांनाच होता. इतर कोणते धर्मीय म्हणजे गैर यहुदी लोक, नॉन ज्यूज ह्यांना पण नाही, इवन स्त्री आणि लेकरांना देखील प्रवेश नव्हता. स्त्रियांना पण प्रवेश नव्हता आणि लेकरांना देखील प्रवेश नव्हता. नुसते पुरुष वर्ग तिथे प्रवेश करत असते आणि ह्या अंगणाचा उपयोग ते आराधना व उपासना करण्याकरता करत असे. आणि यामध्ये आपल्याला पहिला भाग जो दिसतो हा अंगण हा भाग आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अंगणमध्ये अंगणमध्ये आपण जात असताना पवित्र स्थान आत आणि आणखीन पुढे गेल्यानंतर परमपवित्र स्थान हे आहे. आणि या अंगणमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा पहिले जे आपल्याला वेदी दिसते बाहेरच्या बाजूला, ही वेदी दिसते आपल्याला ही वेदीपर्यंत आपण जाऊन बघूया. आणि ही जी वेदी आपल्याला इथे दिसत आहे त्या वेदी वचला म्हटलेल्या होम वेदी, 2 वेदी आहे. एक आतल्या बाजूला वेदी आहे आणि एक बाहेरच्या बाजूला वेदी. ही जी वेदी आपल्याला दिसत आहे त्याला होम वेदी असं म्हटलेलं आहे. आणि ह्या होम वेदीच्या बद्दल जर आपण विचार केला तर ही कुठे आहे? अंगणामध्ये. कुठे आहे? अंगणामध्ये. आणि ही अंगणमध्ये ही होम वेदी आहे. याला इंग्लिशमध्ये अल्टर ऑफ सॅक्रिफाईस म्हणतात. आणि त्यामध्ये निर्गम 27:1-8 यामध्ये त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर आपण जर आपल्याकडे बायबल असेल तर ते मार्क देखील करा की कुठे कुठे काय काय लिहिलेलं आहे. निर्गम 27, निर्गम आपण उघडच ठेवूया, 27 मध्ये याबद्दल लिहिलेलं. मी फार त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नाही सांगणार कारण की हा विषय खूप मोठा आहे. परंतु एक धावती भेट आपल्याला द्यायची, एक रिमाइंडर किंवा एक आपल्याला ओळख करायची. आणि वर 27व्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये दिसेल की ही बाबळीच्या लाकडाची बनलेली होती. कशाची? बाबळीच्या लाकडाची. आपलं बाबळ आपल्याकडे सगळीकडे कॉमन आहे. आणि या बाबळीच्या लाकडाची ही बनलेली होती. आणि या बाबळीच्या लाकडाची उंची, रुंदी आणि लांबी या 3 गोष्टी दिलेली आहे. परंतु या वेदीला पितळ आपण दिसत येते पितळीच्या द्वारे कव्हर केलेलं होतं. म्हणजे आत बाबळचं लाकूड परंतु बाहेर जे आहे त्याचं जे कव्हर आहे ते आहे पितळीचं. केला म्हटलेलं पितळीने ती मढवलेली होती. कारण हे होतं की ह्याच्यामध्ये अग्नी होती, ह्याच्यामध्ये तप्त अग्नी होती आणि प्राण्यांचं
विशेष करून ह्याच्यामध्ये अर्पण केलं जात असेल किंवा होम अर्पण केलं जात असेल. आणि याद्वारे आपण असं दिसतं की ह्याच्यामध्ये एक जाळी होती, ती देखील पितळाची होती आणि त्या जाळीच्या वर कोळशे ठेवलेले असे. ते तापते कोळशे जेव्हा प्राण्यांचं अर्पण केलं जात असेल तर ते प्राणी अर्पण केल्यानंतर त्याला या कोळशांच्या द्वारे काय करत असेल, त्याचं होम केलं जात असेल. आणि ह्याच्यामध्ये दांडे देखील होते बघा, त्याच्या शेजारी आपल्याला दांडे दिसत आहे, गोलगोल रिंग दिसत आहे असे. आणि रिंग मध्ये 2 दांडे लावून डावीकडून उजवीकडून ह्याला हलवण्यात येत असेल. आता प्रश्न येतो का हलवण्यात येत असेल? कारण की आपल्याला माहिती आहे की इस्रायली लोक जे 40 वर्ष हे अरण्यात प्रवेश करत होते, ते जिथे जिथे जात होते तिथे तिथे हे निवास मंडप पण त्यांच्याबरोबर चालत असे. आणि जिथे ते थांबत परत एक वार हे निवास स्तंभ जसा आहे निवास मंडप तसा ते उभारत असे. आणि तिथे ही सर्व जी काय सिस्टम आहे जी मोशेला परमेश्वराने शिकवलेली आहे. आपल्याला माहिती आहे परमेश्वर एकदम सिस्टमॅटिक आहे, कसंही बनवा असं नाही. प्रत्येक मोज माप, वजन, उंची, लांबी, रुंदी, आकार, त्याचप्रमाणे कशाचं असावं हे या सर्व गोष्टीची नोंद त्यांनी केली. आणि तसंच असायला पाहिजे याबद्दल देव आग्रही होता. आणि यावरून आपल्याला कळतं की आमचा देव शिस्तीचा देव आहे, आमचा देव डिसिप्लिन देव आहे. आमच्या देवाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट अशी हवी आहे. आणि यामुळे या पहिल्या भागाकडे जेव्हा आपण जातो तर आपल्याला इथे दिसतं की इथे प्राण्यांचं अर्पण केलं जात असेल. आणि इथे जे वर शिंग दिसत आहे त्या शिंगाला त्याचे रक्त लावले जात असेल. आर्किपीठ पुढे मी डिटेल सांगल. त्यानंतर पुढच्या भागाकडे जाऊया. एक आणखीन उपकरण म्हणूया तिथे ठेवलं जात आहे. आता आपण आणखीन पुढे वाढूया हळूहळू. हे बघा, हे प्राणी आहे आणि ह्या प्राण्यांना इथे ठेवलं जात असेल. हे प्राणी देखील शुद्ध पवित्र असेल. ह्या विविध उपकरण ज्याचा उपयोग केला जात असेल, ज्याच्या साहाय्याने या सर्व गोष्टी केल्या जात असेल. हे आपल्याला शिंग दिसत आहे, चहबाजूला 4 शिंग आपल्याला दिसत आहे. त्यानंतर इथे आपल्याला दिसत आहे की जो याजक आहे किंवा महायाजक आहे, हे दोघांपैकी कोणी हे प्राण्यांचं अर्पण केल्यानंतर ह्याचे रक्त जे आहे ते शिंगाला ते लावत असे. आणि अशा प्रकारची ही कृती होती. आता आपण दुसऱ्या गोष्ट जी अंगणामध्ये होती त्याकडे जाऊया. आणि आपल्याला एक इथे दिसत आहे, हे ट्रॉफी सारखं आहे परंतु ह्याला गंगाळ असं म्हटलंय, लावर असं म्हटलेलं आहे. बघा, हे लावर आहे आणि याच्यामध्ये पाणी भरलेलं असं, ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं जातं. आणि निर्गम याचा 30वा अध्याय आपण यामध्ये गेलो तर आपल्याला याबद्दल माहिती मिळेल. निर्गम याचा पुढे गेल्यानंतर 27 नंतर 30वा अध्यायामध्ये यामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला 17व्या वचनापासून तर 21व्या वचनापर्यंत याची माहिती दिसेल. हे पितळीचं आहे, पितळीची बैठक ह्याला आहे. ह्याला स्टँड आहे, स्टँडच्या वर ते ठेवलेलं आहे. आणि इथे अहरोन 19वा वचन व त्याचे मुलं हे याजकीय सेवा, आणि अहरोन हा महायाजक होता, महायाजकीय सेवा करत होते. आणि ज्या वेळेस 20वा वचन कोणीतरी वाचा. दर्शन मंडप आत जाण्याच्या अगोदर किंवा वेदीपाशी सेवा करण्याच्या अगोदर, म्हणजे जेव्हा तुम्ही ते द्रव्य जाळण्यासाठी आत जात असत त्या समयी हात पाय धुण्यासाठी ती एक आपण म्हणूया की गंगाळ होतं ते तिथे ठेवलेलं होतं. परंतु जर हात पाय धुतले नाही तर काय होणार आहे बघा, ते मरतील. स्पष्ट लिहिलेले. शुद्धता ही अतिशय महत्वाचं आहे. कारण की आज परम पवित्र स्थान आहे आणि पवित्र स्थान आहे आणि त्याच्यामध्ये प्रवेश कोण करत आहे, याजक किंवा महायाजक. आणि यापैकी जेव्हा हे लोक जेव्हा प्रवेश करत आहे तर तिथे शुद्ध, शारीरिकरित्या शुद्ध असणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे प्राणी जो अर्पण करत आहे तो देखील व्यंग त्याच्यामध्ये कोणतंही असतं, असं नाही आजारी आहे किंवा त्याला काहीतरी अपाहिज आहे असा प्राणी नाही. पूर्ण त्याला तपासलं जात असेल, चेकअप त्याचा केला जात असेल याजक. आणि त्यानंतर हे लेवीचे याजक होते, ते जाऊन काय करत होते, त्याचं अर्पण करत होते. परंतु त्या अगोदर त्यांना कशातून जावं लागल, स्वतःच्या शुद्धतेमधून पुढे जावं लागत असेल. आणि आता आपण जो आउटर दरवाजा आहे
त्याच्यामधून हात प्रवेश केलेला आहे. इथे बघा हे हात याजकी येणे प्रकारे ते हात धुत असे आणि ते हात धुतल्यानंतर पुढची प्रक्रियेसाठी ते पुढे जात असेल. आता आपण जाऊया या पडद्याच्या आत. पहिला आता ह्यानंतर आपण कोणत्या स्थानामध्ये जाणार आहोत? पवित्र स्थानामध्ये. पवित्र स्थान म्हणजे होली प्लेस, इंग्लिशमध्ये त्याला होली प्लेस म्हटलेलं आहे. आणि यामध्ये जे विविध उपकरणे त्याच्याबद्दल देखील आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला दिसत आहे की सोन्याचा दीपस्तंभ, ज्याच्याबद्दल मागच्या वेळेस मी संदेश दिलेला आहे की ज्याच्यामध्ये किती दीप होते? 7 होते ना. ते आपण अभ्यास केलेला आहे. परत एक वार त्याच्याकडे आपण थोडक्यामध्ये जाऊया. आणि निर्गम याच्या 25व्या अध्यायामध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे. फार मागच्या वेळेस 2 संदेश मी दिलेले, त्यामुळे फार डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही. परंतु तरी देखील आपण निर्गम 25वा अध्याय 31 पासून तर 40 पर्यंत याबद्दल लिहिलेलं आहे की ही कशाची बनलेली होती? शुद्ध सोन्याची, अखंड होती. त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की एक मध्ये आणि उजवीकडे 3 आणि डावीकडे 3, आकडा 7 आहे, म्हणजे पूर्णतेचा आकडा होता. आणि याच्यामध्ये तेल, याच्यामध्ये चिमटा काय होता है ना, याच्यामध्ये वाटी काय होते, याचा सर्व आपण अभ्यास मागील दिवसामध्ये केलेला आहे. आणि हे अखंड पेटलेलं असावं ही देवाची इच्छा होती, कारण की ते कधी देखील विस्ता कामा नाही. आणि यासाठी निर्गम 37व्या अध्यायामध्ये परमेश्वराने काही गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या आहे की हे उपकरण जे आहे 37 अध्याय 17 ते 24 मध्ये देखील दिलेलं आहे. आणि यामध्ये तेल घालून त्याचा विशेष प्रकारचा तेलचा उपयोग करून हे अखंड पेटतं ठेवणं अतिशय गरजेचं होतं. आणि हा भाग आहे की या आतल्या बाजूला आता प्रकाश नव्हता आणि प्रकाश देण्याचं एकच खिडक्या वगैरे असं काही लाईट, ट्यूबलाईट तिथे काही नव्हते. तिथे प्रकाश देण्याचं एकच साधन होतं आणि त्या साधनाला त्यांनी काय म्हटलेलं मेनोराह किंवा सोन्याचा दीपस्तंभ असं म्हटलेलं आहे. आणि हा त्या कोणत्या स्थानाला? पवित्र स्थानाला प्रकाश देण्याचं काम करे. ह्याच्यामध्ये परत एक वार याजक कार्य करत असेल आणि कोण या महायाजक देखील येत असेल, परंतु इतर लोकांना प्रवेश करण्याची काही देखील तिथे जाऊ शकतच नव्हते. ते बाकीचं कार्य जे लोकांसाठी, लोक कुठे थांबत होते? अंगणामध्ये. इस्रायली पुरुष अंगणामध्ये थांबत असत आणि त्यांच्या वतीने काय करत होते? हे सर्व आराधना उपासना करत असे. आणि हा आहे तिथला दीपस्तंभ. आता पुढच्या भागाकडे जाऊया. पवित्र स्थानामध्ये पुढचा जो आहे तो समक्षतेची भाकरीची मेज, ह्याच्याकडे आपण जाणार आहोत. टेबल ऑफ शिवबर्ड्स. हे बघा, ह्या भाकरीची मेज आहे. आणि आपण जर भाकर काउंट केलं तर किती भाकरी दिसते बरं? काउंट करा, किती भाकरी दिसते? 2 तिथे ढिगार आपल्याला दिसतात. डावीकडे किती आहे? 6 आणि उजवीकडे पण 6. अशा एकूण 12 भाकरी आहे. आणि 12चा अर्थ हा आहे की इस्रायली लोकांचे किती कुलमध्ये किती होते? 12 कुल होते है ना. इस्रायली लोकांचे म्हणजे याकोबाचे पुत्र, तेच पुढे जाऊन कुलाधिपती बनलेले आहे. आणि या 12 लोकांसाठी एक असा दर्शक म्हणून तिथे भाकरी ठेवण्यात आलेल्या होत्या. आणि ही भाकर आठवडाभर तिथे ठेवलेली जाते. किती? पूर्ण आठवडाभर तिथे ठेवली जात असे. जेव्हा पूर्ण आठवडा होत असे, भाकरी परत बदलून देत असेल. बदलून म्हणजे नव्या भाकरी तिथे ते ठेवत असेल. आणि ज्या जुन्या भाकरी आहे, ज्यांची मुदत संपलेली आहे, ती भाकर याजक लोक काय करत असेल? त्याचं सेवन करत असे. आणि अशा प्रकारे ह्या भाकरी ज्या आहे त्या बदलल्या जात असतात. आणि आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्त काय म्हणतो? जीवनाची भाकर मीच आहे. प्रेज द लॉर्ड. इतक्या दिवस तुम्ही त्या भाकरीचं सेवन करत असाल, परंतु त्या भाकरीने तुम्हाला त्या स्वर्गीय राष्ट्रात प्रवेश नव्हता. परंतु जो मला सेवन करतो, जो येशूला सेवन करतो, आणि प्रभू वचनाच्या दिवशी आपण त्या भाकरीचाच एक नमुना बघतो, जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिसतं माडीवरच्या खोलीवर 2000 वर्षापूर्वी शिष्यांच्या संवेद दिलेल्या होत्या. या भाकरी ज्या 12 भाकरी आहे, त्या भाकरी त्या समय
त्यांचं दर्शक होतं. आणि याच्यासाठी आपण जाऊया निर्गम याच्या 25वा अध्याय आणि 37व्या अध्यायामध्ये आपण आहोत. 37व्या अध्यायामध्ये पण त्या भाकरीच्या बद्दल लिहिलेलं आहे. आणि 25व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण परत एक वार बघतो. वचन 23 पासून तर 29 पर्यंत लिहिलेलं आहे की भाकर पण जी आहे त्याच्या अगोदर एक तिथे टेबल दिसतो, भाकरीची मेज. हर्ष थोडा बॅक जा. टेबल तिथे दिसत आहे, त्याची रुंदी, त्याची उंची, त्याची लांबी हे लिहिलेलं आहे. आणि ते शुद्ध सोन्याचं. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं? दीपस्तंभ. दीपस्तंभ कशाचा बनलेला होता? शुद्ध सोन्याचा. आता इथे एक टेबल ठेवलेला आहे ज्याला आपण समक्ष मेज म्हणतो, भाकरीची मेज म्हणतो. आणि हा टेबल देखील कशाचा आहे? शुद्ध सोन्याचा आहे. आणि त्यानंतर आपण जर बघितलं 28व्या वचनामध्ये की ते भाकर उचलण्यासाठी, मेज उचलण्यासाठी दांडे आपण तिथे दिसत आहे, 2 रिंग दिसत आहे आपल्याला. आणि त्यामध्ये देखील दांडे लावून जेव्हा जेव्हा ते एक जागेवरून दुसऱ्या जागेला प्रवास करत असत, ह्या उचलण्यासाठी पण त्यांनी तरतूद केलेली होती. आणि त्यामध्ये तपके आपण मागे बघत आहात, तपके आहे, त्याच्यामध्ये सुरई आहे, धूपपात्र आहे आणि पेय अर्पणासाठी वाट्या आहे. हे सर्व सोन्याच्या बनवलेल्या आहे. जसं आपल्या मेजावर आपण भांडे पण ठेवतो त्याच्यामध्ये द्राक्षरस पण आहे, त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे ताटलीमध्ये इथे भाकर पण ठेवतो आपण आणि ब्रेड ठेवतो आणि ह्या सर्व गोष्टीची मांडणी करतो. त्याचप्रमाणे इथे देखील ही मांडणी केलेली आहे. या भाकरी येणे प्रकारे हा याजक किंवा महायाजक ठेवत असे आणि ही सर्व जबाबदारी त्यांच्याकडे होती. आणि आता पुढच्या भागाकडे आपण जाऊया. आपण काय काय बघितलंय? अंगणामध्ये काय काय होतं? अंगणामध्ये गेल्या गेल्या आपण काय बघितलंय? एक गेट होतं, त्याच्यातून सर्व प्रवेश करत असेल. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? होम वेदी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? याजक लोकांसाठी काय ठेवलेलं होतं? तिथे गंगाळ ठेवलेले होते. ह्या सर्व गोष्टी काय होतं? अंगणामध्ये होतं. हे अंगणामध्ये होतं. आणि त्यानंतर जेव्हा आपण पवित्र स्थानात प्रवेश केला तिथे देखील 3 गोष्टी आपल्याला दिसत आहे आता है ना, 1, 2 आणि 3. आणि 3 गोष्टीमध्ये आपल्याला दिसत आहे. पहिले हे काय? दीपस्तंभ. आता आपण भाकरीचा मेज. आणि आता तिसरी गोष्टीकडे जाणार आहोत आणि ती आहे धूपवेदी. कोणती वेदी? धूपवेदी. आणि ह्याच्यावर पण मी संदेश दिला की धूप कशा प्रकारे बनवायचे वगैरे, परंतु पुष्कळ दिवस झालेले. निर्गम याच्या 30व्या अध्यायामध्ये आपण जर गेलो तर इथे धूपवेदीच्या बद्दल देखील आपल्याला स्पष्ट दिसून येतं की काय काय त्यामध्ये करतात. आणि यामध्ये मी संदेश दिलेला आहे. आपण वाचूया 30वा अध्याय वचन 7 आणि 8. जोरात वाचा. निर्गम 30, 7, 8. सुगंधी द्रवयुक्त धूप जाळावा, रोज सकाळी तो तेलवात करीत तेव्हा हा धूप जाळावा. आपल्याला माहिती आहे की अहरोन आणि जे याजक होते त्यांना दिवसातून 2दा तेल आणि वात हे जबाबदारी दिलेली होती. आणि जेव्हा तो सकाळी येत असेल तेव्हा तो वात लावत असेल आणि परत एक बार तेल नीट करत असेल, वात नीट करत होता. आणि त्याच समय तो काय करत होता? धूप जाळत होता. आणि ते धूप जाळण्याची स्थळ जे आहे ती धूप वेदी आहे. त्यानंतर संध्याकाळी देखील परत एक वार धूप हे संध्याकाळी पण दिवे लावत असताना परत एक वार तो धूप जाळत असे. परंतु पुढे काय लिहिलेलं? हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळीत जावा. असं नाही की काही दिवस, हा निरंतर पेटता ठेवणं गरजेचं होतं. आणि आपल्याला माहिती आहे धूप म्हणजे आपली प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना विनंती ऊपर जाती है. आणि धूप पण कुठे जात होतं? वर जात होतं. आणि परमेश्वराला प्रसन्न करणारं परमेश्वर त्या सुगंध आणि प्रसन्न होणारा असा देव होता. आणि त्याला म्हणतात अल्टर ऑफ इन्सेन्स, म्हणजे धूपाच्या द्वारे परमेश्वराला प्रसन्न, उपकार स्तुतीच्या द्वारे आपण आज देखील देवाला प्रसन्न करतो. या मागच्या वेळेस मी जवळजवळ 3 संदेश यावर दिलेले होते. जर वेळ आला तर आपण परत एक वार त्याचा रिवाइज करूया. आणि अशा प्रकारे ही धूपवेदी आहे. व्हिडिओवर आपण बघूया परत एकदा की ते ताटली ठेवलेली आहे. ही ताटलीमध्ये जे वेगवेगळे कुटलेले जे द्रव्य आहे किंवा आपण म्हणूया की सुगंधित द्रव्य आहे
ते एकत्र करून तिथे मध्ये ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की धूप निघत आहे. त्याच्यामध्ये जो पेटलेला भाग आहे त्याच्यामध्ये याजक जो आहे तो वरून ते द्रव्य टाकत आहे आणि ते द्रव्याच्या द्वारे जो सुगंध आहे तो नुसता पवित्र स्थानापर्यंत नाही तर परमेश्वराच्या उपस्थितीचं परम पवित्र स्थान जे ह्याच्या पुढे आता आपल्याला दिसणार आहे तिथपर्यंत ते जात असे. आता पडद्याच्याकडे थोडं थांबूया आपण. पडद्यामध्ये 3 कलर आहेत आणि ते 3 कलर आपण ओळखू शकतात का? सांगा बरं. 3 कलर आहे, 3 कलर आहे तिथे. वर कोणता कलर दिसतो? लाल कलर. खाली कोणता कलर दिसतो? त्याच्या खाली कोणता कलर आहे? नाही, परत एक नीट लक्ष द्या. सगळ्यात वर कोणता कलर आहे? लाल. आणि खाली निळा कलर आहे. निळा आणि लालच्या मध्ये एक पट्टी दिसत आहे आपल्याला वेगळी. लक्ष देऊन बघा. एक पट्टी दिसत आहे. कोणत्या कलरची पट्टी दिसत? ती जांभळ्या कलरची पट्टी आहे. तो निळा नाही आहे, लक्षात ठेवा. जांभळा कलर आहे, मध्ये पट्टी आहे बघा अशी. आणखीन अवजय जरा जवळ घेऊन जा. आणखीन जवळ जेव्हा आपण जाऊ तेव्हा ते आणखीन आपल्याला पिक्चर क्लिअर दिसेल की ही जी पट्टी आहे ती निळी नाहीये, तर त्या दोघांच्या मध्ये जे आहे लाल आणि निळ्याच्या मध्ये जांभळ्या कलरची पट्टी दिसून येत आहे. आणि या सर्वांचं महत्व आहे. कलर हेच नाही म्हणजे असंच कलर असणं, त्याचं पण कारण आहे. हाच आता क्लिअर दिसत आहे, सगळं दिसतंय ना आता. निळ्या आणि लालच्या मध्ये वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला पण दिसत आहे आपल्याला जांभळा कलर दिसतो. तर सगळ्यात पहिले आपण या कलरचं पण महत्व होतं. उगाच हे कलर परमेश्वराने आपल्याला दिले नव्हते. निळे जे पट्टी होती ती निळ्या दोऱ्याने, जो खालचा भाग आहे निळा तो निळ्या दोऱ्याने विणला जात असे. आणि निळा जो रंग आहे तो कशाला प्रदर्शित करतो? आकाश आणि परमेश्वराची उपस्थिती. आकाश, परमेश्वराची उपस्थिती कुठे आहे? आकाशात आहे. म्हणजे आता परमेश्वर या निळ्या कलरच्या द्वारे याच्या आत प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर जांभळे दोरे, जांभळे दोऱ्याच्या द्वारे मधला भाग आपल्याला दिसत आहे. आणि जांभळा कलर हा राजाला है ना, राजाधिराज किंवा राजाचे वस्त्र जांभळे असे. आणि त्यामध्ये हे सांगण्यात येत होतं की आज जो आहे तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू विराजमान आहे. प्रेज द लॉर्ड. या पडद्याच्या आत. आणि तिसरा कलर जो आहे तो वरचा लाल कलर आहे. आणि लाल कलर आपल्या सर्वांना माहिती आहे. लाल कलर कशाचं प्रतीक आहे? रक्त किंवा बलिदानाचं प्रतीक आहे. आणि परमेश्वराचं प्रीतीचं प्रेम आहे. कारण की परमेश्वराने या रक्ताच्या द्वारे, त्यावेळेस रक्त जे होतं ते येशू ख्रिस्ताचं रक्त नव्हतं, परंतु निर्दोष निष्कलंक प्राण्यांचं रक्त होतं. आणि या रक्ताच्या मोबदल्यात देव आम्हावर एवढी प्रीती करतो की त्यांच्या समय त्यांचे सर्व आणि पाप यांची काय करतो? तो क्षमा करतो. याला पापक्षालन म्हणतो. पापक्षालन कशाद्वारे होत होतं? रक्ताच्या द्वारे. आणि रक्ताचा रंग कोणता आहे? लाल. तर वर कोणता रंग आहे? लाल. मध्ये जांभळा, खाली पण जांभळा. आणि खालची जी पट्टी, मोठा जो भाग आहे तो कोणत्या रंगाचा आहे? निळ्या रंगाचा आहे. आणि या 3 कलरच्या द्वारे आपल्याला आणखीन गोष्टी, थोडासा खाली घ्या हर्षू, आणखीन 2 चित्र पण त्याच्यावर दिसत आहे आपल्याला. 1-2 चित्र दिसत आहे बघा. तिथे दिसतंय का? आणखीन कुठे दिसत? कशावर रंगवलेले ते चित्र आहे? लाल पडद्यावर. आणि ते 2 चित्र आहे ते सराफीम काय आहे? करूब आहे है ना, करूबाचे चित्र आहे ते. आणि हे करूब जे आहे ते परमेश्वराचे काय करणारे? त्याच्या सभोवती संरक्षण देणारे करूब होते. आपण जेव्हा जेव्हा परमेश्वराचे दर्शन जसं यशायाने बघितलेलं आहे तेव्हा काय दिसलं? करूब दूत होते तिथे. आणि तो वेदीवेळेस इंगळ घेऊन देखील करूब दूत उडत उडत आला. आणि यशायाच्या जी वेल लावून म्हटलं की तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झालेले आहे. आणि मग त्याला वाणी ऐकू आली, माझ्यासाठी कोण जाईल? तो म्हणतो, हा प्रभू, हा मी आहे, मी जाणार आहे. तर हे करूब कोणाचं संरक्षण करण्यासाठी आहे? परमेश्वराच्या संरक्षणासाठी ते नियुक्त केलेले करूब दूत आहे. त्यांचे 2 चित्र आहे. पडदा उघडूया आणि आता आपण आत जाऊया. त्या समय पडदा उघडण्याची ताकद कोणामध्ये नव्हती, कारण की तिथे गेला की मेला हे निश्चित होतं. वर्षातून एकदाच आत जात असेल. आणि आता आपण आत गेलेलो आहे, आत अंधार आहे, परंतु तिथे एक विशेष प्रकारचा प्रकाश होता. त्याला म्हणतात शखैना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची उपस्थिती. आणि वर्षातून एकदाच आत कितीदा जाता सर?
वर्षातून एकदा. बाहेर किती वेळेस आहे? बाहेर दररोज सकाळ व संध्याकाळ आहे ना, आपण आता ऐकलेले. पवित्र स्थानामध्ये सकाळ व संध्याकाळ, परंतु परम पवित्र स्थानामध्ये प्रायश्चित्तासाठी महायाजक वर्षातून एकदाच जात असे. आणि त्यामध्ये जसंच आपण पडदा बाजूला केला, परम पवित्र स्थान, होली ऑफ होलीज असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो टेबल दिसत आहे त्याला कराराचा कोश किंवा साक्षीचा कोश म्हणतात. ह्यामध्ये निर्गम 25व्या अध्यायामध्ये आपल्याला त्याचं वर्णन दिसतं. 25वा अध्याय आणि यामध्ये वचन 10 पासून पुढे दिसतं साक्षीचा कोश. मिळाला सगळ्यांना? कराराचा कोश किंवा साक्षीचा कोश असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला द आर्क ऑफ कॉव्हेनंट हे म्हटलेलं आहे. परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याशी करार केलेला आहे. त्यामुळे हा आपल्याकडे 2 करार आहे, जुना करार आणि नवा करार. तर आता आपण या वर जाऊया आणि यामध्ये आपल्याला दिसते की ही एक वचनामध्ये जेव्हा आपण जातो तर आपल्याला असं दिसतं की हे बाभळीच्या लाकडाचा कोश बनवावा. 10वं वचन. आणि त्याची उंची आणि रुंदी लिहिली, परंतु आतून आणि बाहेरून शुद्ध सोन्याने मढवलेला असावा. आणि त्याच्या सभोवती 4 कंगोरे जे आहे, कंगोरे आहेत. आणि चारी बाजूला, कंगोऱ्याच्या बाजूला आपल्याला 2 दूत किंवा आपण म्हणूया की दयासनावर 2 करूप दिसत आहे. ओजस क्लोज घेऊन जा. 2 करूप दिसत आहे. दोघांचे पंख असे पुढे आहे. दोघांनी पंख पुढे केलेले आहे. एकाने उजवीकडे, एकाने डावीकडे. आणि हे 2 करूब उभे आहे. आणि हे करूब यांच्या पंखाच्या मध्ये बरोबर परमेश्वर लोकांना दर्शन देणे, विशेष करून याजक, महायाजकाला तो काय त्याद्वारे काय करत होता? बोलत होता आणि दर्शन देत असे. आणि ही परमेश्वराची भेटण्याची आणि बोलण्याची जागा होती. भेटण्याची आणि बोलण्याची जागा. हे जे मेज आहे, ज्याला कराराचा कोश किंवा साक्षीचा कोश, तो कशाने बनलेला आहे? बाबळाच्या लाकडाने, परंतु शुद्ध सुवर्णाने त्याला मढवलेलं गेलेलं आहे. आणि ह्या भागाला ज्यामध्ये करूब उभे आहे त्याला म्हटलेलं आहे दयासन. काय म्हणतात त्याला? दयासन, मर्सी सीट. दयासन आहे दयासन भाग जो आहे त्याला दयासन असं म्हटलेलं आहे. आणि 32व्या वचनामध्ये 25-32 मध्ये काय म्हटलेलं बघा. 25-22 निर्गम 25 अध्याय आणि 22 वचन वाचा. नाही 25-22. तेथे तुला मी भेटत जाईन आणि इस्रायली लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाची जे काही गोष्टी किंवा जे काही आज्ञा मी देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून व या साक्षीपट्टीच्या कोशाच्या 2 करूबाच्या मधून तुझ्याशी बोलत जाईन. तुझ्याशी मी बोलत जाईन म्हणजे कोणाशी? महायाजकाशी तो बोलत असे. आणि महायाजक मध्ये आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये अहरोन ही सेवा करत होता. आणि अहरोन आणि ते सर्व याजक एकच वंशातले होते. किती वंश होते टोटल? 12 पैकी एकच वंश होतं ज्यांना जबाबदारी दिली होती. कोणता वंश होता सांगा बरं? लेवी वंश. लेवी वंशाच्याच लोकांना याजक आणि महायाजक या स्वरूपामध्ये काय केलं असेल? निवडलं जात असे. आणि लेवी मध्ये कोण होता सगळ्यात पहिले? अहरोन होता. आणि अहरोनाचे पुत्र जे होते त्यांना देखील याजकीय सेवा पुढे जाऊन दिलेली, एलेजार वगैरे यांना दिलेली सेवा हे आपल्याला माहित आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला परम पवित्र स्थानामध्ये एकच मेज आहे. आणि त्या मेजाचं नाव काय? कराराचा कोश किंवा साक्षीचा कोश. आत्ताच आपण वाचलेलं आहे. आणि त्यावर जो वरचा भाग आहे ज्याच्यावर 2 करूब दिसत आहे त्याच्या मधून परमेश्वर त्या आपल्या तेजाच्या द्वारे, ज्याला शखेना म्हटलेलं त्याच्याद्वारे कोणाशी बोलत होता? महायाजकीशी बोलत असे. आणि तो जागा जी होती ती जागेच्या बद्दल दयासन किंवा मर्सी सीट बदलेल. पुढे व्हिडिओ चालू. आणि अशा प्रकारे आपल्याला हे दिसत आहे. तिथे देखील 2 दांडे लावलेले. काय दांड्यांचा उपयोग सांगा बरं? जेव्हा ते एक जागेवर दुसऱ्या जागेत जात असेल, या दांड्याच्या
द्वारे ते शिफ्ट होत असते. आता ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. स्टॉप स्टॉप स्टॉप. 3 गोष्टी दिसत आहेत. सांगा बरं कोणकोणत्या 3 गोष्टी दिसत आहेत? पेटी उघडली. हे जे आहे, ज्याला पेटी आपण म्हणतो, साक्षीचा कोश उघडला, या 3 गोष्टी तुम्हाला दिसत आहे. सांगा. पहिले एक वाटीमध्ये काय ठेवलेलं आहे? काय ठेवलेलं होतं? मन्ना. परमेश्वराने सांगितलं होतं की हा जो मन्ना होता तो सदोदित लोकांना आठवण ठेवा की परमेश्वराने देवदूताचं स्वर्गातून अन्न मी तुम्हाला दिलंय, ते कधी देखील खराब झालं नाही आणि त्यामध्ये राहिलेलं होतं. त्याच्यानंतर 2 पाट्या दिसत आहे. कोणत्या पाट्या होत्या त्या? 10 आज्ञाच्या नियमशास्त्राच्या ज्या पाट्या परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या होत्या, त्या 2 पाट्या दिसत आहे. आणि त्याच्यावर एक काठी दिसत आहे तुम्हाला. ती कोणाची काठी आहे? ती अहरोनाची काठी आहे, ज्याच्यावर बदामचे फुले अंकुरित झालेले आहे. आणि 12 काठ्या ठेवल्या होत्या. आपल्याला माहिती आहे 12 लोकांच्या काठ्या ठेवलेल्या होत्या. आणि त्यामध्ये परमेश्वराने म्हटलं की ज्याला बदामाचे फुलं लागतील, ज्याला कळ्या लागतील, तोच माझा महायाजक असणार. आणि त्यामध्ये कोणाची काठीला लागलं ते फुल? अहरोनाच्या काठीला लागलं. आणि तेव्हापासून हे क्लिअर चित्र दिसत. किती भाग आहे आत? 3. काय? पहिली मान्नाची वाटी, त्याच्यानंतर 2 पाट्या ज्या परमेश्वराने आपल्या हाताने लिहून दिलेल्या आहे. आणि त्याबरोबरच आपल्याला दिसत आहे की आता हे महायाजक आलेले वर्षातून एकदा परम पवित्र या स्थानामध्ये ते आलेले आहे. आणि त्या रक्ताच्या द्वारे, त्या रक्ताच्या स्पर्शाच्या द्वारे त्या लोकांची जे काही मागणी आहे, प्रायश्चित्ताचे जे काही कार्य आहे आणि जे काही सेवा वर्षातून एकदा अर्पित होतो, परंतु आता तो पडदा फाटलेला आहे वरून खालपर्यंत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आता आम्हाला, त्या समय नुसतं महायाजकच जात असते, परंतु आता आम्हा सर्वांना संधी मिळाली की आम्ही डायरेक्ट महायाजकाकडे जाऊन आपल्या पापांची प्रायश्चित्ताची जेव्हा कबुली देतो, येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व धर्मापासून शुद्ध करतं. आणि त्याची वाणी आज आम्ही इथे देखील ऐकत आहोत. प्रेज द लॉर्ड. यस. आता तेव्हा महायाजकाला जी वाणी येते, ज्याच्याशी तो बोलत असे, ते सर्व इस्रायल लोकांना सांगत असे. परंतु देव म्हणतो आता मी कोणत्याही मध्यस्थाच्या द्वारे नव्हे, तर मी तुमच्याशी डायरेक्ट बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही देवाची प्रीती ख्रिस्तामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी खुली झालेली आहे. कोणामुळे? प्रभू येशू मध्ये खुली झालेली आहे. आणि आता वारंवार वर्षातून एकदा प्रायश्चित्ताचं रक्त अर्पण करण्याची किंवा प्राण्याचे रक्त अर्पण करण्याची गरज नाही. तर आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावर जे आम्हासाठी वधस्तंभावर दिले गेले, जो कोणी विश्वास ठेवतो तो पित्याचा जो परमेश्वर आहे त्याचा पुत्र व त्याची कन्या म्हणून ओळखला जातो. प्रेज द लॉर्ड. तर येणे प्रकारे आपण या निवास मंडपाचे 3 भाग बघितले. पहिला बाहेरचा भाग कोणता आहे? अंगण. मग आत गेल्यानंतर पवित्र स्थान, त्याच्या वेगवेगळे उपकरण बघितलेले. आणि त्याच्या आत जर गेले तर परम पवित्र स्थान. या 3 भागाकडे बघितलेले. तर थोडक्यामध्ये मी ह्या गोष्टीकडे नेणार आहे. निर्गम याचा अध्याय 40 याकडे आपण जाऊया आणि थोडंसं मी एक्सप्लेन करतो आणि बाकीच्या गोष्टी आपण रविवारी प्रभू वचनाच्या मेजापाशी परत एक वार या गोष्टीचा अभ्यास करूया. करत असताना मी बोलणार आहे निर्गम याचा 40वा अध्याय आणि वचन 6 पासून पुढे. परत एकदा रिपीट. दर्शन मंडपाच्या निवास मंडपाच्या द्वारापुढे होम बली ठेव. बघितलं होम बली सर्वांनी? हे दिसत आहे तुम्हाला होम बली. इथे एक लाकडं पेटलेले आहे आणि त्याच्या पुढे लिहिलेले दर्शन मंडप आणि वेदी यांच्या दरम्यान गंगाळ ठेव. आपण बघितलं आता गंगाळ मध्ये ठेवलेलं, तरी रिपीट करत मी सगळं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिले? दर्शन मंडप आणि वेदीच्या दरम्यान गंगाळ ठेव, त्यात पाणी भर. पाण्याचं कार्य देखील आता आपण बघितलेलं आहे. पुढे अभिषेकाचं तेल घेऊन निवास मंडपाला व त्याच्या सर्व सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. अभिषेकाच्या तेलाच्या द्वारे हे पवित्रतेचं कार्य कोण करत होतं? याजक किंवा महायाजक करत असे. आणि त्यानंतर 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की होम वेदी व तिचे सर्व सामान यांना अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे वेदी परम पवित्र होईल. वेदी कशी होईल? परम पवित्र होईल. आणि यासाठी प्रियांनो ही बाब अतिशय महत्वाचं आहे की अभिषेक
हे फार महत्वाचं आहे. आज देखील आपण पवित्र मंदिरामध्ये असताना आपला देवा आम्हाला आत्म्याच्या द्वारे अभिषेक करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी काय लिहिलेलं आहे की तेलाच्या द्वारे अभिषेक कर. प्रेज द लॉर्ड. आणि आता थोड्या वेळानंतर आपल्याला त्याच तेलाचा अभिषेकाचा लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी आज आपण मंदिरात आलेलो की प्रभू अभिषेक कर, नव्याने आम्हाला अभिषेक कर. कारण की जेव्हा जेव्हा आम्हाला पवित्र आणि परम पवित्र या गोष्टीचा विचार करतो की जसा देव पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असावं. आणि त्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त जरी आमच्या जीवनामध्ये कार्य करत असलं, परंतु पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उतरून येणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या अभिषेकाचा लाभ आज नव्याने पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देत असतं. आणि यामध्ये आपल्याला गेल्या गेल्या सगळ्यात पहिले काय दिसत आहे, ते ही कोणती दिसत आहे, होम वेदी. आणि ही होम वेदीवर काय करण्यात होते, प्राणीचं अर्पण करून त्याला भाजण्यात येत असे. आणि त्याचं रक्त आत्ताच आपण बघितलं की त्याच्या शिंगावर लावून तेच रक्त पुढे नेऊन आपल्याला आतल्या बाजूला नेताना, आणि महायाजक शेवटी त्याला कुठे नेत असेल, परमपवित्र स्थानामध्ये, आणि त्या निश्चितच शकेनाच्या जवळ नेत असेल. आणि यामध्ये आपल्याला दिसत आहे की होम वेदी ही वधस्तंभाचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. होम वेदी कुठे कशाचं प्रतीक आहे, हे पवित्र आणि परमपवित्र स्थानाच्या बाहेर होती. आज आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा वेशीच्या बाहेर वधस्तंभावर टांगला गेला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यासाठी ते प्राणी होते ज्याचं अर्पण दिलं जात होतं, त्या प्राण्या समान एक कोकरा, वल्हांडणाचा कोकरा म्हणून त्याचं अर्पण झालेलं आहे. आणि हे अर्पण कोणासाठी झालेलं आहे, तुमच्या आणि माझ्या. त्या काळामध्ये जेव्हा इस्रायली लोकांसाठी ही होमचं कार्य होत होतं, त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वल्हांडणाचा कोकरा म्हणून हे अर्पणाचं कार्य पूर्ण केलेले आहे. आणि त्या अगोदर तुम्हाला आणि मला त्या जागेत प्रवेश होता का, नाही. त्या जागेत कोणाकोणाला प्रवेश होता, नुसतं इस्रायली पुरुष, स्त्रियांना पण नाही आणि लेकरांना देखील नाही. आणि यहुदी तर लोकांना तर प्रश्नच नाही, किंवा इस्रायली तर लोकांना तर प्रश्नच नाही. परंतु येशूच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यासाठी प्रवेशाचा मार्ग खुला झाला. का झाला, कारण की येशू म्हणतो मी द्वार आहे. प्रेज द लॉर्ड. आता द्वारच येशू स्वतः झालेला आहे. आता द्वार उघडण्याचा प्रश्न नाही. जे येशू मध्ये चालतात त्यांच्यासाठी तो द्वार उघडला जात आहे. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा वधस्तंभ याकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला हे पाप दिसतं की आपलं जीवन ज्या प्रकारे हे इथे पेटते दिसत आहे, दिसत नाही, पेटलेलं आहे, तसं आत्म्यामध्ये तुमचं आणि माझं जीवन पेटलेलं असावं. प्रेज द लॉर्ड. यस. या दिवसामध्ये आत्मा हे म्हणतो की जे झोपी गेलेले, जे निद्रिस्त गेलेले, त्याने परत उठावं. कारण की आता वेळ आलेली आहे. इतके दिवस प्रभूमध्ये चालत असताना, येशूमध्ये चालत असताना, त्याच गोष्टी आणि त्याच प्रकारचे जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये नाविन्य राहिलं नाही. आम्हाला आता कुठेतरी थकवा आलेला आहे. आम्ही कुठेतरी आपलं डोकं आणि आपलं जीवन आणि आत्मक जीवन बधीर झालेलं आहे. आणि त्यासाठी ते पेटण्यासाठी कशाची गरज आहे, रोट अभिषेकाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. तेलाच्या अभिषेकाची गरज आहे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची. आत्मा तुम्हाला आणि मला आत्मिक मध्ये पेटवतो, आध्यात्मिक जीवनामध्ये पेटवतो. आणि हे पेटलेले लोक, हे प्रज्वलित लोक, यांच्यातून जो प्रकाश निघतो त्याबद्दल देव असं म्हणतो की तुमच्या सत्कर्माचा प्रकाश बघून इतर सर्व लोक स्वर्गीय देवाचा गौरव करतील. प्रेज द लॉर्ड. यस. सत्कृत्य तुमच्यातून माझून दिसणार आहे. ते सत्कृत्य दिसत असताना तुम्ही आणि मी म्हणणार आहे की मी सत्कृत्यामुळे नव्हे तर माझ्या देवाच्या कृपेमुळे मला हे सत्कृत्य करता येतात. प्रेज द लॉर्ड. का मी सत्कृत्य काय करतो, कारण की माझ्या देवाला मी अनुसरतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या देवाने कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही. माझ्या देवाने सदोदित देवाची योजना पूर्ण करण्यासाठी, देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी जगात आला. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या देवाची इच्छा आणि योजना पूर्ण करण्यासाठी या जगात आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा मी थकतो, अनेकदा मी निराश होतो, अनेकदा मी दुखावला जातो, अनेकदा मी आजारी पडतो, अनेक माझ्यावर समस्या येतात. काही समय असा येतो की मी देवापासून दूर जातो. परंतु जेव्हा मी परत एक वार मंदिरात जातो, परत एक वार येशूच्या जवळ जातो, परत एक वार वधस्तंभाच्या पाशी जातो, माझं जीवन बदलून जातं. प्रेज द लॉर्ड. आणि मी
परत एक वार त्या अभिषेकाच्या द्वारे, त्या आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे परत एक वार बदललेला पुरुष म्हणून त्या द्वाराच्या द्वारे परत एक वार त्या पवित्र स्थानामध्ये प्रवेशाचा हकदार बनतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब महत्वाची आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्गातून आपण प्रवेश करणार आहे, आपण त्या सत्यावर चालणार आहोत. आणि जीवन, ते नुसतं जीवन नव्हे तर युगानुयुगाचं जीवन कोण आहे? प्रभू येशू आहे. दुसरी गोष्ट आपल्याला हे दिसतं की यामध्ये अनेक गोष्टी आपण बघितल्या. बाहेर एक वेदी आहे, आत एक वेदी आहे. बाहेरच्या वेदीला काय म्हटलंय? कोणती वेदी? होम वेदी. आणि आतली वेदी कोणती वेदी आहे? आतली पण एक वेदी आहे. सांगा बरं कोणती वेदी आहे? पवित्र स्थानामध्ये धूप वेदी. पण विसरू नका, धूप पेटवलं जाते. बाहेरची वेदी होम वेदी, जिथे प्राण्यांचं अर्पण. आतल्या बाजूला अर्पण आहे ते धूपाचं. त्याबद्दल आणखीन गोष्टी पुढे आपण शिकणारच आहोत. परंतु याबरोबर देखील अनेक गोष्टी त्यामध्ये असताना सर्वात पहिले आपल्याला असं दिसतं की आपण कुठे गेलेलो होतो? कोणत्या वेदीच्या जवळ गेलो? हो वेदी. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी होमार्पण त्याचं झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी त्यांनी ती अग्नी, इथे अग्नी नाहीये, ती अग्नी जी परमेश्वराचा क्रोध, ही क्रोधाग्नी कोणी सहन केली? प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रेज द लॉर्ड. त्या अग्नीसाठी कोण बनलेलं होतं? आम्ही. कारण की आम्ही पापी होतो, आम्ही दुष्ट होतो, आम्ही अयोग्य होतो, आम्ही देवाला दुखवलेलो होतो, आम्ही देवाच्या आज्ञाच्या विरोधात वागत होतो. त्यामुळे ती अग्नी, जे नरकाग्नी म्हणतो, ती अग्नी, ते गंधक त्या सरोवर म्हणतो, तिथे न जाता परमेश्वराने आपली क्रोधाग्नीच्या द्वारे तर तुम्हाला आणि मला बचाव द्यायचा, तर त्याच्यामध्ये कोण आला? प्रभू येशू ख्रिस्त आला. त्यांनी सर्व ती अग्नी स्वतःवर घेतली आणि तुम्हाला आणि मला जीवन म्हणजे तारण बहाल केलेलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे या अग्नीचं आरंभ अग्नीपासूनच होतंय. कारण की ती जर अग्नी जर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतली नसती तर तुम्हाला आणि मला एक मोठी अग्नी, जे युगानुयुगाची अग्नी होती, अग्नीचा सरोवर, तिथे जाण्याची पासून कोणी देखील वाचू शकणार नव्हतं. आणखीन एक वचन आपण वाचूया, निर्गमनाचा 27वा अध्याय. आणि वेदीकडे जात असताना 27वा अध्यायामध्ये आपण जाऊया. आणि त्यामध्ये 27 आणि वचन 8 कोणीतरी जोरात वाचा. होम वेदीच्या बद्दलच बोलत आहे मी. होम वेदी जो आहे त्याचा मधला भाग जो आहे तो पोकळ ठेवा. वरच्या बाजूला आपण दिसत आहे की एक जाळी आहे, जाळीच्या वर कशा प्रकारे पेटता कोळसा आपण बघितलेला आहे, त्याच्यावर होम केलं जात असत. आणि खाली काही जाता कामा नये. तर मधली जागा ही कशी ठेवायची होती? पोकळ ठेवायची होती, यासाठी की काही देखील भाजल्या जाणारे वस्तू खाली पडता कामा नाही, तर ते सर्व त्या जाळीवर जमा होत असत. परंतु खालची जागा मोकळी होती. आणि मोकळं किंवा पोकळ याचा अर्थ आहे रिक्त जागा होती. आणि त्यामुळे फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 6 आणि 7 मध्ये देवाच्या स्वरूपाचा येशू ख्रिस्त असून देखील देवाच्या बरोबर असणे त्यांनी लाभ मानले नाही, तर त्यांनी स्वतःला रिक्त केले यासाठी की तुम्हाला म्हणून, मनुष्याचा पुत्र म्हणून. आणि त्यांनी काय केलं? दासाचं स्वर. वाचा ते वचन पूर्ण 6-7 दुसरे फिलिप्पीकरास पत्र अध्याय 2. हे आहे चित्तवृत्ती. येशू ख्रिस्ताच्या बद्दल संत पौलाने त्याची चित्रवृत्ती बद्दल लेखन केलेले आहे. आणि त्यामध्ये 6 आणि 7 वचनामध्ये संत पौल येशू बद्दल काय म्हणतो? वाचा. 2 त्यांनी त्याचा लाभ, ह्याचा फायदा घेतला नाही, तर त्यांनी स्वतःला काय केलं? बोला. रिक्त केले, रिक्त केले, रिक्त केले. पुढे तो नुसता मनुष्याचा प्रतिरूप धारण केलं नाही, तर त्यांनी मनुष्यामध्ये पण सगळ्यात खालचा दर्जाचा जो मनुष्य आहे, ज्याला दास म्हणतो, गुलाम म्हणतो, त्या अवस्थेपर्यंत त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे? लीन आणि नम्र केलेले. एकच बाब लक्षात ठेवा, फार कठीण गोष्ट ती.
ही बाब फार कठीण आहे की एखादा देव स्वतःला मनुष्य कसं बनवू शकतो. ते वधस्तंभ वगैरे तर पुढची गोष्ट आहे, ती अतिशय कठीण आहे. परंतु देव आणि देवाचा सारखा मनुष्य कशाने बनलेला होता? मातीने बनला. माती आहे, मातीला जाऊन मिळशील. परंतु माती हा प्रकार जो आहे तो आदामाच्या बद्दल दिसतो, तो पुढे ते हवाबद्दल दिसतो. परंतु आपण मातीपासून बनलो आहे का? नाही. आपण कुठून आलेला? मातेच्या उदरात आपला निर्मिती झालेली आहे. आपण मातीची निर्मिती नाही आहे, मातेच्या उदरात आपली निर्मिती झालेली. आणि निर्मिती झाल्यानंतर आपण या जगामध्ये 9 महिन्यानंतर आपलं आगमन होतं. परंतु 9 महिन्या पहिले जर आपण बघितलं बालकाचं स्वरूप, तर काय होतं? लहानसा अंश असतो, लहान पिंड असतो, जे दिसतही नाही, कळतही नाही, एकदम लहान स्वरूपात आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने डायरेक्ट मातीतून निर्मित झाला नाही, तर तो काही मरियाच्या उदरास काय घेतलेलं आहे? पिंड स्वरूपात, लहानशा अंशाच्या स्वरूपात. कोण? जगाचा निर्माण करता देव झाला. प्रेज द लॉर्ड. आणि हे फार मोठी गोष्ट जी आपल्या कल्पनेच्या पलीकडे. परंतु हे कार्य करण्यासाठी कोण त्याला सहाय्यक झाला? आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे तो गर्भ स्वरूपात कोणाच्या उदरी जन्माला आहे? मरियेच्या उदरी जन्मास आलेला. पवित्र आत्म्याचं हे कार्य, माताच्या गर्भी त्याचा जन्म, एक पिंडाच्या स्वरूपात येणं, आणि वाढत जेव्हा जन्म झाल्याच्या नंतर तो वाढत वाढत एक पुरुष झालेला आहे. आणि वयाच्या 33 वर्षी त्यांनी आपले प्राण त्या वधस्तंभावर अर्पण केलेले. प्रेज द लॉर्ड. परंतु हे अर्पण करत असताना कधी देखील त्यांनी आपल्या राजा आणि प्रभू आणि देव असं म्हटलं नाही. तर वारंवार त्याच्या मुखात काय शब्द? मानवाचा पुत्र. प्रेज द लॉर्ड. त्यांनी निश्चितच आपल्या शिष्यांना अनेक गोष्टी दाखवल्या, पण तो जगाच्या समोर तो येत असताना त्यांनी काय म्हटलेलं आहे? मी कोणाचा पुत्र आहे? मानवाचा पुत्र आहे. का? कारण की मानव म्हणून तो जन्मला, आणि मानव म्हणून तो वावरला, आणि मानव म्हणूनच तो मरण पावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मरण कोणाला आहे? देवाला मरण आहे का? मरण एक मनुष्याला मरण आहे. आणि ते मनुष्यासारखं मरण त्यांनी सहन केलं, प्राण्यासारखं मरण त्यांनी सहन केलं. परिणाम हा झाला की देवाने त्याला 3ऱ्या दिवशी परत एक वर उठवलं, आणि आज तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि स्वर्गारोहण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे आम्ही, आमचे प्रियजन जे झोपी गेलेले आहे, जे निद्रामध्ये आहे, त्यांचं देखील काय होणार आहे? पुनरुत्थान होणार आहे. पुनरुत्थानाचा अर्थ आहे त्यांना एक नवीन अलौकिक देह प्राप्त होणार आहे, आणि त्यांचं देखील काय होणार आहे? स्वर्गारोहण, म्हणजे रॅप्चर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी तो रस्ता, तो मार्ग तयार करत येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी जिथे जातो तिथे तुम्ही देखील येणार आहे. कारण की मी जातो तिथे माझ्यासाठी घर तयार करण्यासाठी. कारण की जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा काय? जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे. परंतु मंदिरामध्ये पण तर देव आहे ना. देव तिथे घर बनवायसाठी गेला, त्या घरात ठेवल, परंतु इथे देव आहे आणि त्याची इच्छा काय? तिथे तुम्ही पण असावे. प्रेज द लॉर्ड. जो या घरामध्ये असतो त्याच्यासाठी ते घर बनवतो. ह्या घराचं महत्व जाणत नाही, जे निवास मंडपाची त्याला माहिती नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने रिक्त होऊन आम्हासाठी काय केलं याचं माहिती नाही, तो कधी देखील येशूला ओळखू शकला नाही. आणि येशू ख्रिस्त तेच म्हणणार आहे, तुझी आणि माझी कधी ओळखच नव्हती, तुझी आणि माझी कधी ओळख नाही होती. आणि यासाठी प्रियांनो, हे येशूला जाणणं, येशूचे कार्य जाणणं, हे नियमशास्त्र जाणणं, पवित्र शास्त्राचे सर्व अभ्यास असणं हे गरजेचं आहे. कारण की आम्ही कोणाची आराधना करतो, तो किती पवित्र आहे, तो किती शुद्ध आहे, हे आम्हाला जोपर्यंत कळत नाही, तर तुम्ही भक्ती तरी कशी करणार? करतील पण मुखाने, परंतु ते डोक्यातून निघल, बुद्धीने होणार आहे, आत्म्याने नव्हे. देवाची संत पौलकर म्हणतो, मी बुद्धीने पण आणि आत्म्याने दोघांनी देवाचा गौरव कराल. प्रेज द लॉर्ड. यस. तुम्हाला आणि मला येशू कळालाच नाही, तुम्हाला आणि मला येशू माहीतच नाही, येशूने काय कार्य केलं, पवित्र शास्त्रामध्ये काय काय गोष्टी देवा संदर्भात लिहिलेल्या त्यांची माहितीच नाही, तर तुम्ही त्या देवाला ओळखलाच नाही, तर त्याची आराधना तरी कशी करू शकता? कारण देव आत्मा आहे आणि त्याचे भक्त आत्म्याने खरेपणाने त्याची आराधना करतात. परंतु आमचा आत्मा, आमचं जगिक गोष्टी त्याकडे कधी कधी लक्ष देत नाही. आपण जर एक उदाहरण बघितलं की एक स्त्री होती, विधवा स्त्री होती, आणि विधवा स्त्रीच्या लवकरच ती मरणार होती, आणि त्याच्या जवळ जवळ एक सेवक गेलेला आहे. त्या सेवकाचं नाव काय होतं? अलिशा. आणि त्या समयी
ती म्हणते माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे तेल आणि थोडंसं पीठ आहे, गोळ्या चपाती बनव, खाणार आणि आम्ही मरणार. परंतु अलिशा म्हटला की नाही नाही नाही, तेलाची कुपी घेऊन ये. आणि तो काय करत होता, ती कुपी जिथे जिथे रिक्त करत गेला तर सर्व भांडे भरून गेले. प्रेज द लॉर्ड. ती कुप्पी जिथे जिथे त्यांनी रिक्त, पण कुप्पी रिक्त झाली का? कुप्पी रिक्त झाली का? नाही. यस प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये जोपर्यंत रिक्तता नाही, आम्ही ज्ञानाने, आम्ही बुद्धीने, आम्ही भीतीने, आम्ही आजारपणाने, आम्ही टेन्शनने, आम्ही भीतीने जोपर्यंत भरलेलो आहोत, देव तुमच्या जीवनात कार्य तसे करणार. देवाची इच्छा आहे की तुम्ही पहिले रिक्त व्हा, म्हणजे मी तुम्हाला भरीन. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही पहिलेच भरलेले आहात. अनेक लोक आज मंदिराला नाही, अनेक चर्चला नाही, किंवा मंदिराला नाही, किंवा मंदिराला येत नाही. येतील आता पहिले प्रभुभजनाच्या दिवशी बरोबर इथे येते, परंतु आम्हाला पहिलेच, आम्ही जग व जगातल्या सर्व गोष्टीने पहिलेच भरलं होतं. देव तुम्हाला काय भरणार आहे? देवाला रिक्त कुप्प्या, रिक्त भांडे हवे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते रिक्तपणा त्याला दिसल तुमच्यामध्ये, तर ते भरलं जाईल. आणि याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः होता, की त्याने स्वतः रिक्त केलं, त्यामुळेच तो देवाची योजना पूर्ण करू शकला. प्रेज द लॉर्ड. त्याने स्वतःला जर रिक्त केलं नसतं, त्याने दासाचं स्वरूप धारण केलं नसतं, तर यशाया 53 मध्ये लिहिलेल्या कोणत्याही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकल्या नसत्या. परंतु त्याने ते स्वतः केलेलं आहे, आणि त्याची पण अपेक्षा आहे की तुम्ही देखील रिक्त व्हा. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या पाशी येत असताना, आपण ते ऐकत असताना, प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जी जग व जगातल्या गोष्टी आहे त्याला आपण बाजूला जोवर सारत नाही, स्वतःला आपण रिक्त करत नाही, तो पण देवाचे वचन, देवाची आज्ञा, देवाची सेवा, देवाचे आशीर्वाद यांनी भरू शकत नाही. आपण भरलेलेच येतो आणि भरलेलेच जातो, पण त्यामध्ये देवाच्या वचन आणि देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक आणि आत्म्याच्या कृपा ही कुठेही सापडत नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज आपण देवाच्या वचनामध्ये अभ्यास करत असताना इथे बघितलं की होम वेदीमध्ये खालची बाजू पोकळ होती, आणि त्यामुळे हे जे काही बलिदान होतं, ते बलिदान देवाने होम बलीचा होम स्वीकार केला. हे ओमार्पण त्यांनी स्वीकार केलं. आज जर तुम्ही स्वतःला रिक्त केलं आणि देवाला म्हणा की देवा हे माझं अर्पण आहे, ह्याचा तू स्वीकार कर, तर देव ते स्वीकार करणार आणि त्याचं प्रतिफळ तुम्हाला आणि मला दिला. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही म्हणणार की नाही नाही नाही, मी नुसतं अर्पणच करत, स्वतःला रिक्त करणार नाही, तर त्याचा कोणताही लाभ तुम्हाला येणार नाही. आज आत्मा तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे की आज याला कान आहे तो ऐको. आज आपण प्रथम भागाकडे गेलो होमबलीच्या, रविवारी आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, ज्यामध्ये येशूचं वधस्तंभ आणि या होमबलीच्या द्वारे जे काही कार्य आहे आणि जे काही पेटती अग्नी आहे, ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आता नव्याने उतरू इच्छितो. त्याच समयी आपण भाकरीच्या जवळ जाणार आहोत, आणि त्या मेजावरची भाकरीच्या सेवन करण्या अगोदर त्या भाकरीचं महत्व देखील समजून घेणार. आणि यासाठी प्रियांनो, एकच गोष्ट महत्वाची की तुम्ही आणि मी स्वतःला किती रिक्त करत आहोत, स्वतःला किती खाली करत आहोत. त्या घरामध्ये काहीच उरलं नाही. ती म्हणते आता माझ्याकडे काही नाही. तेव्हा अलिशा म्हणतो घाबरू नको, तेल आहे. प्रेज द लॉर्ड. हे तेल आहे, तेल साधं तेल नाही, हे देवकाच्या द्वारे दिलं जाणारं तेल आहे. आणि जेव्हा ते तेल ओतलं गेलं, त्याच्या घरातली सर्व अडचण दूर झाली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही स्वतःला येशूच्या समोर रिक्त केलं, जे स्वतःला येशूच्याकडे मोकळं केलं, तर येशू म्हणतो पवित्र आत्मा तुझ्यामध्ये मी भरण, आणि त्याच्याद्वारे तुझी सर्व समस्या दूर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तू जे काही मागल मी देईन. परंतु आपण म्हणतो नाही मला दे, परंतु मी रिक्त होणार नाही. आणि त्या रिक्ततेच्या मार्गे कोणते अडखळणे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. विधवेला माहित होतं की जर आता मला या सर्व गोष्टीची गरज आहे, ते जर मला मिळाले नाही तर माझं मरण निश्चित आहे. आज देव तुम्हाला आणि मला सांगतं की जोपर्यंत तुझं रिक्त होणार नाही, तुझं मरण हे निश्चित आहे. तू जगिक मरण जरी नाही, परंतु आत्मिक रित्या तू मेलेला आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हासाठी स्वतःला रिक्त केलं. परंतु तू गर्व, घमेंड, अशुद्धता, दुबळेपणाने भरलेला आहे. तू त्या सोडायला तयार नाही. जग व जगातल्या सर्व गोष्टी तुला करायला पाहिजे, परंतु देवासाठी मोकळं होऊन त्याचे वचन घेण्याची तयारी नाही. आणि जर तू ते करत आहे, तर तू निश्चितच त्या पापाच्या, निश्चित अधर्माच्या त्या गोष्टीमध्ये जाऊन
काय होणार तुझा शेवट? शेवटी त्या गंधकाच्या अग्नीमध्ये होणार आहे. प्रियांनो, आज आपण परत एक वार पुढे येत असताना, आपला तेलाचा स्पर्श प्रभूच्या घेत असताना स्वतःला म्हणूया, प्रभू मला रिक्त कर. माझ्या जीवनामध्ये अनेक अशुद्धता आहे, माझ्या जीवनामध्ये दुबळेपणा आहे, मी अनेक गोष्टीच्या चिंता करतो, मी अनेक गोष्टीची काळजी करतो, मी विश्वासात कमी पडतो. माझा विश्वास नव्याने दे. माझ्या प्रार्थना मी करतो, परंतु त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. देवा, मी वचन वाचायला जातो, परंतु वचन मला कळत नाही. मी तुझ्या जवळ उपास ठेवतो, परंतु आज देखील माझ्या मनामध्ये, विचारामध्ये शांती नाही. देव म्हणतो, यस, तू माझ्याकडे सहाय्य माग, मी तुला या सर्व गोष्टीपासून मुक्त करेन. प्रेज द लॉर्ड. यस, देवाकडे मागा, देवाच्या समोर सांगा की यस, मला नाही जमत आहे प्रभू, मला ह्या गोष्टी कळत नाही प्रभू, या गोष्टीमध्ये मला वाढायचं प्रभू. जेव्हा आपण इच्छाच प्रकट करणार नाही, तो पण देव देणार तरी कसं हो? आज देवाची इच्छा आहे की तुम्ही म्हणा की प्रभू, मला तुझ्याशिवाय काहीच नको, आत्मा तुझ्या सामर्थ्याशिवाय, देवा तुझ्या वचनाच्या शिवाय मला इतर गोष्टी नको. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये असतील, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये असतील, तेव्हा तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण अनेकदा म्हणतो, प्रभू दे मला पहिले, मग मी वचनाचा विचार करेन, मग मी तुझ्या मागे, मग दुसऱ्या गोष्टीचा. नाही, आधी माझ्या राज्य आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटा. आपण धार्मिकतेसाठी झटण्यासाठी या मंदिरात आलेलं, मागण्यासाठी नाही. आणि जेव्हा आपण मागत नाही, जेव्हा आपण म्हणतो देव मला हेच हवं जे तू या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मला तेच हवं जे तुझ्या प्रार्थनेच्या द्वारे, तुझ्या सहभागिते चालण्याच्या द्वारे मला मिळतो, तो आनंद तुम्हाला जेव्हा देशील, मला माहित आहे माझा देव माझी गरज जाणतो. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे असलेले सर्व जे काही आशीर्वाद आहे मी तुम्हाला देईन. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही म्हणतो की नाही, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. देव म्हणतो, तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे तुला काय पाहिजे, कारण की तुला तर आज दिसतं किंवा भूतकाळ दिसतो, मला तुझं भविष्य देखील दिसतं. आणि तुझी कोणती गरज आहे ती मीच पुरवू शकतो. आणि ते जर पुरवण्यासाठी देव म्हणतो की मी द्यायला तयार आहे, आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. आणि त्यासाठी आपण बघितलं, त्या बाबळीच्या बनवलेल्या या होम वेदीच्या मध्ये खाली एक रिक्त स्थान होतं, आणि त्या रिक्त स्थानाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलंय. आज तुम्ही रिक्त केलं तर किती बरं होईल. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की या निवास मंडपाच्या जवळ, टर्बेनेकलच्या जवळ पिते आम्ही आलो, आणि आम्हाला अंगण पवित्र आणि पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान याबद्दल पवित्र पित्या आम्ही शिकलो. तरी हा धावती भेट होती, तरी पित्या परत एक वार आम्ही या सर्व गोष्टी साठवलेल्या आहे. परंतु होम बलीच्या जवळ जाऊन आम्ही थांबलेलो आहोत, कारण की होम बलीच्या जागेवर, हो पवित्र पित्या, पेटलेल्या अग्नीच्या जागेवर आमचा येशू हा निश्चितच एक कोकरा म्हणून, वलांडणाचा कोकरा म्हणून अर्पण केला गेलेला आहे, यासाठी की त्यातून पित्या आम्हासाठी मुक्तीचा मार्ग खुला व्हावा. त्या अर्पणाच्या द्वारे केले गेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला शुद्धीकरणाचा मार्ग प्राप्त व्हावा. ते अर्पण जे वधस्तंभावर होतं, त्या रक्ताच्या द्वारे आमच्यासाठी आरोग्याचा मार्ग पुरावा. आणि पित्या, ते आज आम्हासाठी तू खुलं केलेलं आहे. आता आम्हाला पवित्र स्थानामध्ये जाण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही. परंतु त्या स्थानामध्ये जाण्याच्या अगोदर जर आम्ही येशूचं अर्पण घेतलं नाही, आम्ही त्याच्या भाकर म्हटलेल्या येशूला स्वीकार केलं नाही, त्याचे वचन आमच्यामध्ये साठवलं नाही, पवित्र आत्म्याच्या अग्नीने पेटलो नाही, तर आम्हाला त्या पवित्र परमपवित्र स्थानामध्ये कसा प्रवेश मिळणार आहे, जिथे माझा देव, माझा जिवंत परमेश्वर माझी वाट बघत आहे. वेळ कमी आहे, तू म्हणतो तयार हो, शुद्ध हो, जागृत हो. आम्ही हे वचन जे 27व्या अध्यायामध्ये, 28व्या अध्यायामध्ये, 30व्या अध्यायामध्ये ज्या काही गोष्टी पवित्र पित्या निवास मंडपाच्या बद्दल लिहिल्या आहे, त्याचा घरी जाऊन अभ्यास करणार आहोत, यासाठी की पित्या आम्ही तुझ्या वचनामध्ये जेव्हा मजबूत आहोत, सैतान आम्हाला पाडू शकत नाही, जगिक गोष्टी आम्हाला हलवू शकत नाही, आणि देवाचे आशीर्वाद आमच्यावर, आमच्या घरावर सदोतीत असतात. प्रभू येशूच्या नावात आमीन, आमीन.